नमस्कार मित्रांनो, मी राहुल कुलकर्णी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, तुला रास जुलै महिना 2024 जुलै महिन्यामधलं तुला राशीचं राशी भविष्य या महिन्यामध्ये काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत तुला राशी करता। कारण तुला ही रास जी आहे ही शुक्र या राशीचा स्वामी आहे। तर ही रास अशी महत्त्वाची रास आहे, सगळ्या गोष्टी बॅलन्स करणारी अशी रास आहे। तर या राशीबद्दल राशी भविष्य कमी शब्दात तुमच्यासाठी। तर मित्रांनो, तुला राशी करता या महिन्यामध्ये विविध मानसन्मान, नोकरी, व्यवसायाच्या निमित्तानं प्राप्त होतील। या महिन्यामध्ये कौटुंबिक सौख्य चांगलं त्यांना प्राप्त होणार आहे। घरातील वातावरण चांगलं राहील। व्यवसायामध्ये चांगली प्रगती या लोकांच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। या महिन्यामध्ये आरोग्याचा विचार करता उष्णतेचा त्रास, जाळणं, कापणं, भाजणं अशा गोष्टी त्यांच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळतील। स्त्रियांच्या बाबतीमध्ये मासिक पाळीचा त्रास जास्ती जाणवल। त्याचं कारण काय तर मंगळाचं नकारात्मक प्रभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। या लोकांच्या बाबतीमध्ये आरोग्यासाठी जास्ती पैसे खर्च होणार आहेत या महिन्यात। शिक्षणामध्ये सुद्धा या महिन्यात जास्ती अडचणी येतील। या महिन्यात बक्षीसपत्र मिळण्याचे योग सुद्धा दिसत आहेत। या महिन्यात मासिक पाळीचा त्रास जाणवेल स्त्रियांच्या बाबतीमध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे। तसंच या महिन्यामध्ये काही लोकांच्या बाबतीमध्ये तीव्र मनस्ताप जाणवेल। तसंच या महिन्यात प्रवासात अडचणी येतील। आर्थिक व्यवहार करत असतील तर त्यात सांभाळून करणं, त्यामध्ये फसवणूक होऊ शकते। विवाहानंतर या महिन्यात जर विवाह समजा कोणाला झाला असेल, होत असेल, तर या महिन्यामध्ये विवाहाच्या नंतर भाग्योदय होऊ शकतो। या महिन्यात परदेश प्रवासात कदाचित फसवणुकीचे योग येऊ शकतात, त्यामुळं सांभाळून ह्या सर्व गोष्टी करणं गरजेचं आहे। या महिन्यात गर्भपाताचे योग पण दिसत आहेत, कारण की संततीच्या ठिकाणी नकारात्मक ग्रहांचं योग आहे। त्यामुळं या महिन्यामध्ये जर व्यवसायामध्ये भागीदारी, पार्टनरशिप अशा गोष्टी जर होत असतील तर त्यामध्ये सांभाळून भांडणं होण्याची शक्यता दिसते आहे। या महिन्यामध्ये व्यावसायिक स्पर्धेमुळं नुकसान होऊ शकतं, त्रास होऊ शकतो। तसंच या महिन्यात विवाहबाह्य संबंध राहतील। या महिन्यामध्ये विवाहाच्या बाबतीमध्ये थोडं नकारात्मक सगळ्या गोष्टी आहेत। या महिन्यात वडिलांकडून योग्य मार्गदर्शन, मदत होऊ शकते। पितृसौख्य चांगलं आहे या महिन्यामध्ये। तसंच चांगले निर्णय या महिन्यात तुम्ही वडिलांच्या उपदेशानुसार तुम्ही घेऊ शकाल। या महिन्यात अनेक ठिकाणावरून आर्थिक लाभ होण्याचे योगसुद्धा दिसत आहेत। हा जो महिना आहे हा तुमच्याकरता शत्रूंचा त्रास कमी होईल ह्या महिन्यामध्ये। तसंच शत्रूंवर तुम्ही विजय मिळवू शकाल। हा महिना तुमच्या पकडीमध्ये तुम्हाला ज्या गोष्टीची कल्पना आधीच येणार, ज्या गोष्टी तुमच्या या महिन्यामध्ये होणार त्या गोष्टींची कल्पना संकेत स्वरूपात तुम्हाला आधीच मिळण्याची काही गोष्टी दिसत आहेत, योग दिसत आहेत। तर या महिन्यामध्ये तुमच्या पत्रिकेत कोर्टातील कामांमध्ये यश मिळेल। वैवाहिक जीवनात मतभेद थोडेफार राहतील। हा महिना काही काळ एकांतात राहण्याचे योग तुम्हाला दाखवतो। शनी, मंगळ, गुरु या ग्रहांचं जप हवन करणं गरजेचं आहे। पत्रिकेतले ग्रह जे निस्तेज झालेत त्या ग्रहांचं पूजन हवन केल्यास तुम्हाला चांगल्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये घडतील। तर मित्रांनो, अधिक माहिती करा तुम्ही नक्कीच आम्हाला कॉल करू शकता। आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। ज्यांची तुला रास आहे अशा लोकांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।